नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. संविधान संरक्षण समितीच्या वतीने उपवर्गीयकरणाच्या विरोधात तहसील कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून माननीय संग्रामपूर तहसीलचे तहसीलदार माननीय प्रशांत पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन देऊन महाराष्ट्र सरकारच्या धोरणाचा विरोध करण्यात आला. अनुसूचित जातीच्या उपवर्गीयकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवा या मागणीकरिता संग्रामपूर तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीतील हजारो लोकांच्या उपस्थितीत संविधान संरक्षण समितीच्या वतीने संग्रामपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून माननीय तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या नावाखाली महाराष्ट्र सरकार हे या महाराष्ट्रामध्ये दोन समाजातील तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र करीत आहे असा आरोप या मोर्चामध्ये करण्यात आला. यामध्ये कुणबी, मराठा, हिंदू, मुस्लिम व आता मांग व महार या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम येथील महाराष्ट्र सरकार करत आहे असा आरोप या महामोर्चात करण्यात आला. यामुळे 59 जातीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जे जगातील विद्वान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 59 अनुसूचित जातीचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास व्हावा त्याकरिता त्यांना संविधानिक कलम 341 नुसार एससीच्या नावाखाली 13% आरक्षण दिले, ज्यामध्ये 80 लाख महार समाज, 24 लाख मातंग समाज, 14 लाख चांभार समाज व इतर 13 लाख आहेत. या सर्व 59 जातीमध्ये आजपर्यंत कुठलाच आरक्षणाबाबत मतभेद किंवा कुठलाच वाद नव्हता. मात्र या महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्र जातीमध्ये भांडण लावून जातीभेदाचे राजकारण करून वाद निर्माण करीत आहे. या विरोधात संग्रामपूर तालुक्यात संविधान संरक्षण समितीच्या वतीने संग्रामपूर तहसील कार्यालयावर महामोर्चा काढून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संग्रामपूर तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात त्यांच्या 6 प्रमुख मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे शासनाकडे मांडल्या आहेत. त्यामध्ये पहिली मागणी, महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीयकरणाच्या प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात याव्या. दुसरी मागणी, शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायाधीश अनंत बदर आयोगाचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून गैरसंविधानिक एक सदस्य अनंत बदर समिती रद्द करण्यात यावी. तिसरी मागणी, अनुसूचित जातीच्या उपवर्गीयकरणाला महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील समाज बांधव तथा संविधानप्रेमी जनतेच्या मोठ्या प्रमाणात विरोध आहे, त्यामुळे गैरसंविधानिक उपवर्गीयकरण तात्काळ रद्द करण्यात यावे. चौथी मागणी आहे, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाजाची जात निहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा व्यापक सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा. तसेच या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातीसाठी शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था मधील सर्व अनुच्छेद पदे तात्काळ भरण्यात यावी. पाचवी मागणी आहे, अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य विकास योजना, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. आणि शेवटची मागणी म्हणजे त्यांची अनुसूचित जाती समाजाच्या एकात्मतेला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकाशी व्यापक चर्चा करून त्यांची संमती घेण्यात यावी. तसेच भारतीय संविधानातील समता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूल्यांचे संरक्षण करून अनुसूचित जातीचे संविधानिक हक्क अबाधित ठेवण्यात यावेत. अशा प्रकारच्या या महामोर्चामध्ये शासनाकडे 6 मागण्या ठेवल्या आहेत. समस्त बंधुजनांनो, आज आपण या ठिकाणी जमलो. विषय काय? वर्गीकरणाचा. कोण मानतंय? आमचेच बांधव, मातंग बांधव. पण पूर्ण मातंग बांधतायत काय? नाही मागत. कोण मागून आज त्या गावणीला बांधलेले असे काही बोटावर मोडण्यासारखे लोक आहेत. साहजिक आहे, सरकार द्यायचं, माणसं द्यायचे, अर्ज द्यायचं असं. शक्तिमानी गंगाधर, गंगाधरी शक्तिमाने, त्यामुळे उपवर्गीकरण करतील ते. पण त्याच्यावर आपण जर आवाज उचलला नाही तर ते केल्याशिवाय राहतील काय? म्हणून आपण या ठिकाणी जमलो. एक विषय सांगतो, कसबे वर्सेस कांबळे. कसबे वर्सेस कांबळे. कसबे आणि कांबळेचे वडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतरच्या दुसऱ्या पिढीतले. दोघांच्या वडिलांनी दोघांनाही शाळेत टाकलं.
कांबळे शाळेत जाऊ लागला आणि कसबे शाळेत जाऊ लागला. आमचा कांबळे हुशार, तुमचा कसबे त्याच्यापेक्षाही हुशार. आमचा कांबळे अभ्यास करू लागला, तुमचा कांबळे वट्यावर बसून सवर्णांसोबत कांबळेच्या टवाळक्या करू लागला. आमचा कांबळे चौथीत गेला, तुमचा कसबे शाखेत गेला. आमचा कांबळे 10वी चांगल्या मार्क्सनं पास झाला, तुमचा कसबे दुसऱ्याच्या शेतात सवर्णाच्या शेतात विहिरीत पोहायला गेला. सांगा कसबे पास होईन काय? कांबळेच पास होईन ना, कारण अभ्यास करू लागला. आमचा कांबळे 11वीत गेला, आमचा कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचू लागला, शिवाजी महाराज वाचू लागला, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचू लागला, फुले शाहू आंबेडकर वाचू लागला. तुमचा कसबे वेद पुराण हे वाचू लागला. अभ्यास कोणाचा शिल्लक होईल? महापुरुष वाचणारा होईल ना कांबळेचा. आमचा कांबळे लई हुशार, आमचा कांबळे 12वीत गेला, कांबळे चांगल्या मार्क्सने पास झाला. तुमचा कसबे पंढरपूरला गेला, कसबे पास होईल की नापास होईल? आमचा कांबळे लई हुशार, आमचा कांबळे कलेक्टर झाला, अभ्यास केला. तुमचा कांबळे शाखेत जाऊन काय म्हणते? आता आम्हाला उपवर्गीकरण पाहिजे. अरे आमचं आरक्षण या महाराजांनी खाल्लं. आता तुम्ही मला सांगा, आरक्षण महाराजांनी कसं खाल्लं? आमचा कांबळे हुशार, त्यांना अभ्यास केला, त्यांना लोकशाहीवर अण्णाभाऊ साठे वाटले, त्यांना शिवाजी महाराज वाटले, पण छत्रपती शिवाजी महाराज वाटले. त्यांना अभ्यास केला, त्याला नोकरी भेटी मिळतं काय? तो का धरेवाला नाही त्यासारखा? मग आता मी तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न विचारतो, कसबे कोण? अरे बोलणं शिका. या बोलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या लेकरं गमावले, त्यावेळेस आपल्याला बोलण्याचा अधिकार भेटला आपल्याला. म्हणून बोलणं शिकायला पाहिजे, बोलायलाच पाहिजे. आर्टिकल डॉक्टर आंबेडकरांनी दिलेला आपल्याला. त्या संविधानात नोंदणी म्हणून आपण बोलतोय, मी बोलतोय, या ठिकाणी दाखवले साहेब बोलले, बाकीचे बोलणार आहे. पुन्हा प्रश्न विचारतो, कांबळे कोण? आम्ही क्रांतिकारकांचे ओलाग आहोत. म्हणून आम्हाला या ठिकाणावर ठणकावून महाराष्ट्र शासनाला सांगायचं आहे की तुम्ही जो एससी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे तो असंवैधानिक आहे. त्या निर्णयाला इथे 59 जाती समूहातून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या मोर्चामध्ये लोक सहभागी झालेले आहेत. या सर्वांचा या निर्णयाला विरोध आहे. म्हणून घेतलेल्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय हा तत्काळ करण्यात यावा, या प्रमुख मागणीला घेऊन आम्ही संविधान संरक्षण समितीच्या अंतर्गत तहसील कार्यालयावर पोहोचलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाच्या विरोधात उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे, संविधानाच्या विरोधात जो उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या विरोधात आपण इथे सगळे जमलेलो आहोत. हा वर्गीकरण आपसात भांडण लावून देण्याचा प्रकार आहे. काही लालची लोकांना हाताशी धरून सरकारने हा घाट घातलेला आहे. सरकार पहिले हिंदू मुस्लिम करते, मग ओबीसी मराठा करते, मग धनगर आदिवासी करते. आता त्यांनी एससीतच भांडण लावून देण्याचा हा प्रकार केलेला आहे. हा प्रकार म्हणजे फोडा आणि झोडा ही राजनीती आहे. फोडा आणि झोडासाठी इंग्रजांना बदनाम करण्यात आलेला आहे. परंतु फोडा आणि झोडा ही राजनीती मनवादाची आहे, मनवादी लोकांची आहे. आणि ही आपल्यावर थोपून आपल्याला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण यांना निक्षून सांगू इच्छितो की आमची एकता तुटणार नाही, आमची एकता अबाधित राहील. आम्ही एक आहोत, एक राहू. आम्ही बाबासाहेबांची औलाद आहोत आणि बाबासाहेबांचा संविधान आम्ही कोणत्याही स्थितीत त्याच्या विरुद्ध निर्णय घेऊ देणार नाही. हा आमचा संकल्प आहे.
हा मोर्चा ग्रामीण रुग्णालय संग्रामपूर येथून पायी चालत संग्रामपूर तहसील कार्यालयावर हा भव्य महामोर्चा नेण्यात आला व त्या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर एका सभेमध्ये करण्यात आले। यावेळी संविधान संरक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले मत त्या ठिकाणी व्यक्त केले व येथील महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला व शासनाला कडक शब्दांमध्ये इशारा सुद्धा देण्यात आला। यामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण रद्द न झाल्यास लोकशाही मार्गाने समस्त संविधानप्रेमी जनता व समाज बांधवांच्या सोबत घेऊन संविधान संरक्षण समिती संग्रामपूर तालुक्याच्या वतीने हा संविधानिक लढा आणखीनच तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या महामोर्चाने शासन प्रशासनाने गांभीर्याने पूर्वनोंद घ्यावी असा इशारा या महामोर्चामध्ये देण्यात आला। गर्जना मराठी न्यूज करिता उदिभान दांडगे, संग्रामपूर, बुलढाणा। सर्वांना जय भीम। आज ग्रामीण रुग्णालय इथून संग्रामपूर तहसील कार्यालयावरती संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून या मनोवादी जातीवादी सरकारने जो निर्णय घेतला, SC उपवर्गीकरण आरक्षणाचं उपवर्गीकरण अ ब क ड मध्ये झालं पाहिजे, हा निर्णय असंवैधानिक आहे आणि म्हणून या असंवैधानिक निर्णयाला आमचा विरोध आहे। या विराट मोर्चामध्ये हा जो काही संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून हा मोर्चा या संग्रामपूर तहसील कार्यालयावरती निघाला, इथून आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून या मनोवादी जातीवादी सरकारला या ठिकाणी आवाहन करतो की तुम्ही हा जो निर्णय घेतला, हा निर्णय अतिशय असंवैधानिक असल्यामुळे हा निर्णय जाती जातीमध्ये फूट पाडणारा आहे, समाजामध्ये तेढ निर्माण करणारा आहे आणि म्हणून ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातीचा समूह एकसंघ करून यांना SC कॅटेगरीमध्ये या ठिकाणी समाविष्ट केलं आणि आपल्या या निर्णयामुळे हा 59 जो काही जातीचा समूह आहे, हा 59 जातीचा समूह या ठिकाणी तुकडे होऊन जातीमध्ये या ठिकाणी भांडण लागतील, जातीमध्ये भांडण लावून एकमेकाच्या विरोधामध्ये या ठिकाणी भूमिका घेतील आणि म्हणून हा निर्णय तुम्ही तात्काळ रद्द करावा आणि जर का हा निर्णय रद्द केला नाही तर आम्ही संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून व तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या कार्यालयावरती विधान भवनावरती आंदोलन सोडून यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी काढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो। जय भीम। क्रांतिकारी जय भीम। आज संविधान संरक्षण समितीच्या वतीनं संग्रामपूर तहसील कार्यालयावर विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चामध्ये 59 जातीतील जाती समूहातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आमची मुख्य मागणी अशी आहे की महाराष्ट्र शासनाने जो अनुसूचित जाती प्रवर्गातील आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलेला आहे तो तात्काळ रद्द करावा आणि अनुसूचित जाती समूहातील प्रवर्गातील लोकांचे हक्क अधिकार संविधानिक दायऱ्यानं संरक्षित ठेवावेत। या शासनाला, या प्रशासनाला, या महाराष्ट्र सरकारला आंबेडकरवाद्यांची फार मोठी भीती आहे। हा समाज रस्त्यावर उतरणारा समाज आहे, एकाजुटीनं राहणारा समाज आहे। या समाजाची मोठ्या प्रमाणात भीती या सरकारला आहे आणि या सरकारला आमची भीती असल्यामुळेच आमच्या समाज बांधवांचे गटतट करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेऊन या ठिकाणी करण्याचं षडयंत्र केलेलं आहे। आमचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही। तुम्ही कितीही आमचे गटतट करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला विभाजन करण्याचा प्रयत्न केला, तरी आम्ही आंबेडकरवादी आहोत। आम्ही आंबेडकरवादी एकत्र राहू आणि आमचा या निर्णयाला प्रचंड ताकदीनं विरोध आहे, प्रचंड ऊर्जेनं विरोध आहे आणि हा निर्णय जर महाराष्ट्र सरकारनं घेतलेला निर्णय वापस घेतला नाही तर आम्ही इथे जे हा जनसमुदाय आणला, हा जनसमुदाय आम्ही मंत्रालयावर देखील घेऊन जाऊ शकतो। एवढं आजच्या प्रसंगी सांगायचं। जय भीम। सर्वांना जय भीम। आज संविधान संरक्षण समिती संग्रामपूर तालुक्याच्या वतीने इथल्या जातीवादी शासन प्रशासनाने जो SC आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे त्याच्या निषेधार्थ विराट मोर्चा ग्रामीण रुग्णालय ते तहसील कार्यालय संग्रामपूर या ठिकाणी घेतला आलेला आहे। या मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे की इथल्या
जातीवादी प्रशासनाने जो SC आरक्षणाचं उपवर्गीकरण जो जातीमध्ये समूहामध्ये भांडणं लावून या ठिकाणी कायदेशीर घटनेला या ठिकाणी हात लावण्याचं काम केलेलं आहे। म्हणून त्याचा निषेध म्हणून सरकारने हा निर्णय जो घेतलेला आहे हा रद्द करावा, याच्या करिता हा या ठिकाणी विराट मोर्चा या ठिकाणी समाज बांधवांच्या माध्यमातून इथल्या अनुसूचित जाती समूहाच्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। जर हे मागण्या मान्य झाल्या नाही, हे आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा निर्णय हा रद्द झाला नाही, तर याच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचा महामोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या माध्यमातून शासन प्रशासनाला देतो।